नंबर 64/2/1 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं अभिप्राय देताना नाला दाखवलेला आहे, परंतु ज्यावेळेस बांधकामची परमिशन देण्यात आली तर तो सी स्वरूपात तो नाला वळवण्यात आला होता। त्याबद्दलची माहिती आम्ही प्रभाग अधिकाऱ्यांना विचारली असता तिथनं आम्हाला कागदावरती अशी माहिती देण्यात आलेली आहे की प्रायव्हेट कन्सल्टंटची त्यांनी ओपिनियन घेऊन तो नाला त्या प्रकारे त्यांनी वळवण्यात आले। खरं तर हा नाला कोणाच्या फायद्यासाठी वळवण्यात आला आहे आणि आता पावसाचे दिवस चालू झालेले आहेत, अद्यापही त्या ठिकाणी त्या नाल्याचं काम पूर्ण जर ज्या स्वरूपात त्याला वळवायचं आहे त्या स्वरूपात जर कामही देखील पूर्ण नसून झालं तर मग त्या नाल्याचं पाणी जाणार कुठं? आणि असं जर प्रायव्हेट कन्सल्टंटच्या विश्वासावरती जर पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकामाची परमिशन देत असेल तर मग या ठिकाणी तुम्ही बांधकाम विभाग हा पूर्णपणे बंद करण्यात आला पाहिजे। कारण प्रायव्हेट कन्सल्टंटचं ऐकून जर सगळ्या गोष्टी होणार असेल तर मग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नियम बनवले कशाला सर? त्याच्या नियमानुसार जर त्याचे इरिगेशन डिपार्टमेंटची परमिशन नसेल किंवा काही नसेल मग हे कोणाच्या घाटासाठी हे पूर्ण रचलं जातं। चौथी गोष्ट जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे दरवर्षी गणवेश व शालेय वस्तूचं वाटप करण्यात येतं। आपण जर पाहिलं तर त्यामध्ये ठराव क्रमांक 366 22 एप्रिल रोजी हा मंजूर करण्यात आला होता आणि तो ठराव फत्तेजन जैन म्हणजे जगदंबा नावाची जी काही संस्था आहे त्या संस्थेला देण्यात आला होता। खरं तर आपण पाहिलं तर 3 लाखाच्या पुढं जी अनामत रक्कम असते, जी रक्कम असते त्यासाठी ई निविदा काढणं हे गरजेचं असतं। हे मी नाही, हे शासन निर्णय आणि त्याचं GR देखील मी तुम्हाला दाखवतो। मग या गणवेश वाटपात जर भले मोठ्या रकमेची जर हे असेल तर मग त्याची ई निविदा का नाही काढण्यात आली? आणि त्या जो ठराव ठेवण्यात आला होता त्या ठरावामध्ये त्या ठिकाणी त्या रकमेचं स्वरूप का नाही लिहिण्यात आलं होतं? मग हा ठराव कोणासाठी पास करण्यात आला त्यावेळेस? खरं तर हा ठराव रद्द करून पुन्हा नव्याने त्याची ई निविदा काढून रीतसरप्रमाणे ते कार्यरत करायला पाहिजे। खरं तर आम्ही आत्ता सांगितलं की पुनवळे येथील सर्वे नंबर 38 व सर्वे नंबर 44 पैकी 91 क्षेत्र आहे आरक्षण क्रमांक 4/57 नुसार शाळेसाठी आरक्षित होतं, परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं हे आरक्षण विकसित न करता ते एक प्रायव्हेट संस्थाला जिचं नाव आहे ईस्ट ऑक्सफर्ड इंटरनॅशनल फाउंडेशन या संस्थेला ती जागा विकसित करण्यासाठी देत आहे। खरं तर आपण पाहिलं तर ताथवडे असेल, पुनवळे असेल आणि आजूबाजूचा परिसर असेल, या सर्व परिसराची विचार जर आपण केला तर त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं जर ते आरक्षण विकसित करण्यात आलं तर त्याची निश्चितच चांगल्या प्रकारचा महसूल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळेल आणि तिथली जे गोरगरीब लोक असतील त्यांना त्या विकसित आरक्षण झाल्यानंतर तिथं जे स्कूल किंवा जी शाळा उच्च दर्जाची बांधली जाईल त्याचा लाभ त्यांना घेण्यात येईल। दुसरी गोष्ट आम्ही दाखवली की ताथवडे येथील जी जिल्हा परिषदेची शाळा आहे, आपण जर पाहिलं तर 2009 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ताथवडे गावाचा समावेश करण्यात आला होता। 2012 साली त्या ठिकाणी प्रस्तावित DP मंजूर झाला। 2013 साली शासनाकडनं निर्णय झाला की बाबा जिल्हा परिषदेची शाळा ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वर्गीकरण करण्यात यावी, परंतु अद्याप 13 वर्ष झाले या गोष्टीला, तरी सुद्धा जिल्हा परिषदेची शाळा ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात येत नाहीये। खरं तर हा उशीर का होतोय? कारण तिथं जे गोरगरीब विद्यार्थी शिकतात आज देखील ते त्या जे शालेय वाटप असेल किंवा कोणत्या बाकीच्या गोष्टी असतील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे ज्या सुविधा मिळतात त्या सुविधांपासून ते गोरगरीब विद्यार्थी हे वंचित राहतात। तिसरा